कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील तारुखेडले येथे अवैध पद्धतीने मुरुम उपसा होत असल्याची तक्रार गणेश पंडित जगताप यांनी निवेदनाद्वारे तारुखेडले ग्रामपंचायत तलाठी कार्यालय, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अवैध गौण खनिज उपसा विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हणण्यात आले आहे की तारुखेडले शिवारातील गट नंबर 67 ग्रामपंचायत हद्दीतील 100 फूट उंचीचा डोंगर वजा मुरुमाचा उंचवटा असलेला भाग ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला आहे. तसेच त्याच क्षेत्रामध्ये जमीन तयार करून पीक काढण्याचे काम चालू आहे. सध्या कांदे लागवड केलेली आहे. सरकारचे लक्ष त्याच्यावर आहे का अशा पद्धतीने दादागिरी करून जमीन ताब्यात घेऊन कब्जा घेतात. ग्रामपंचायतचे लक्ष नाही. महाराष्ट्र सातबाराचे सहसंपादक ज्ञानेश्वर यशवंत सांगळे तारुखेडले येथे जाऊन स्थायिक असलेली परिस्थितीचा आढावा घेतलाय. या ठिकाणी असं म्हणलं जातंय का डोंगर असताना डोंगर गेलाय चोरीला, किती भूमिहीन आता तिकडे जमीन तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता कांदे लावलेले आहे. तर आपण त्याच नागरिकांची, त्याच गावातल्या नागरिकांची प्रतिक्रिया घेऊ. नमस्कार, आम्ही तुमच्या गावात आलोय. इकडे नेमकं काय शेत आहे का असं रायरान आहे? नमस्कार साहेब, इथं शेत तयार केलेलं आहे. हा गट ग्रामपंचायत हद्दीतला गट आहे. समोरच्या नदीतला साधारण 90 ते 100 फुटाच्या उंचीचा डोंगर होता. तो डोंगर सवान करून आणि म्हणजे सवान करण्याच्या आधी त्यांना आधी मुरुम उपसा केला. साधारण 3 ते 4 वर्ष हा मुरुम उपसा चालला आणि त्यानंतर हा डोंगर बाकीचा राहिलेला नॉर्मल डोंगर सवान केला आणि तिथं आता शेती करतोय तो. शेती करतो हो. आणि शेती केल्यानंतर जो नाला आहे, हिवरी नाला आम्ही म्हणतो, जे शासनानं जे पाणी जिरवा करता जे बांधारे केलेले छोटे छोटे, त्या बांधाऱ्यात कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता विहीर खणलेली आणि तिथून उचल पाणी चालू आहे शेती करता. पण याच्यासाठी गावचा काय ठराव निघला असेल ना साहेब? या करता गावचा कुठल्याही प्रकारचा ठराव नाही, काहीच नाही. हे सगळं मनमानी कारभारीने आणि दादागिरीने चालू आहे. सरपंचाचं काय नाव आहे? सरपंचाचं इथं लेडीज आता ऑलरेडी अनुसाय एकनाथ तांदळे. आणि ग्रामसेवकाचं काय नाव? बेडसे भाऊसाहेब. तीनला काही दखल दिली का तुम्ही? काय अर्ज फाटे केले? हो, त्यांना अर्ज दिलेला आहे आपण लेखी स्वरूपात, पण त्याच्यावर अजून कुठल्याही प्रकारची त्यांनी तातडीचा काही निर्णय घेण्यात आलेला नाही. पहिलं काय होतं? पहिलं असं पूर्ण टेकडच होतं आणि या टेकडावर आमची म्हणजे शेजारी जमीन आहे. ते जमिनीतून आता त्यांनी इकडून रस्ता काढून दिला आमच्या जमिनीकडून. म्हणजे पहिलं इकडे काय असं टेकड होते का? टेकडच होते पूर्ण. हो ना. म्हणजे आता ते डायरेक्ट लेवल करून जरी जमीन तयार करायचं काम चालू आहे. जमीन तयार करायचं काम केलंय त्यांनी आता. पण याच्यामध्ये काय ग्रामपंचायत असेल ना अधिकार ग्रामपंचायतचा? आता ते काय मला नाही सांगता येणार, पण पूर्वी ते सांगताय गट आहे इथं ग्रामपंचायतीचा, पण आता त्यांनी सुरुवात केली ते गट हे करायचं. पूर्वी तर काय करीतच नव्हते.